मानवातील लैंगिक प्रजनन. अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले की पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात, तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये विशिष्ट अशा अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात. पुरुषांमध्ये Y गुणसूत्र हे वेगळे असते, तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये असते. आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य काय याचा अभ्यास करूया. मानवी पुरुष प्रजनन संस्था. याच्यामध्ये बाजूला आपल्याला आकृती दिलेली आहे. त्या आकृतीचा अभ्यास करत आपण हे समजून घ्यायचं आहे. मानवी पुरुष प्रजनन संस्था, त्याच्यामध्ये वृषण, हे जे वृषण, याला वृषण म्हणतो आपण, ही वृषणांची एक जोडी असते. त्यानंतर विविध वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. या ज्या आहेत या वाहिन्या आहेत, या ग्रंथी आहेत, या सर्वांची मिळून ही मानवी पुरुष प्रजनन संस्था तयार होते. मग वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असते. म्हणजे हा जो भाग आहे, हा वृषण कोश, हा जो भाग आहे हा संपूर्ण शरीराच्या बाहेर, उदर पोकळीच्या बाहेर हा जो भाग आहे हा शरीराच्या बाहेर असतो. म्हणजे हे जे वृषण असतात हे वृषण कोशामध्ये, पण शरीराच्या बाहेर, उदराच्या बाहेर वृषण कोशामध्ये असतात. आता वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. शुक्रजनन नलिका आतमध्ये वृषण कोश जो आहे, या वृषण कोशाच्या आतमध्ये वृषण आहेत आणि त्या वृषणच्या आतमध्ये शुक्रजनन नलिका त्याच्यामध्ये असतात. त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी, वृषणामध्ये असंख्य शुक्रजननज नलिका असतात आणि त्यांच्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी, त्याला जर्मिनल इपिथेलियम असं सुद्धा म्हटलं जातं, या अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात. इथं हे लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे त्या ज्या असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी ज्या आहेत, जननद अधिस्तराच्या पेशींपासून शुक्रपेशींची निर्मिती होते, पण ती अर्धसूत्री पद्धतीने होते. हे आपण इथं लक्षात ठेवायचे. तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात आणि त्या नलिकांचा क्रम वृषण जालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी असा आहे. म्हणजे हा जो क्रम आहे, हा क्रमसुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. तर शुक्रपेशी कोणकोणत्या नलिकांद्वारे आणि कोणत्या क्रमाने पुढे पाठवले जातात, तर पहिली आहे वृषण जालिका, म्हणजे आतमध्ये, या वृषणाच्या आतमध्ये असते. त्यानंतर अपवाहिनी 2 नंबरला, त्यानंतर येतं अधिवृषण, त्यानंतर येतं ही जी आहे, ही इथं काट्यासारखा जो भाग दिसतोय इथं, हा अधिवृषण आहे. त्यानंतर शुक्रवाहिनी म्हणजे ही जी मोठी लांब लचक जी अशी दिसते, ही शुक्रवाहिनी आहे. त्यानंतर स्खलनवाहिनी पुढे आहे. त्या स्खलनवाहिनीपर्यंत गेल्यानंतर पुढे मूत्रजनन वाहिनी, यांच्यामार्फत शुक्रपेशी ज्या आहेत त्यांचा मार्ग असतो. आता शुक्रपेशी
जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलनास पात्र बनतात. म्हणजेच शुक्र पेशी ज्या आहेत त्या वृषणामध्ये तयार होतात आणि त्यांच्यानंतर मात्र ते हळूहळू पुढे ढकलले जातात आणि ते जसे जसे पुढे ढकलले जातात तसे तसे त्याच्यामध्ये परिपक्वता येते आणि ते ज्या पेशी आहेत त्या फलनासाठी पात्र बनतात. शुक्राशयाचा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रावला जातो. शुक्राशय हा जो इथं भाग दिसतोय हा शुक्राशय आहे. या शुक्राशयाचा स्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्रावला जातो. तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपस ग्रंथी ज्या आहेत त्यांचा स्राव मूत्रजनन नलिकेमध्ये वाहिनीमध्ये स्रावला जातो. पुरस्थ ग्रंथी आणि हे निळ्या रंगाचं जे दिसतंय हे शुक्राशय आहे. त्यानंतर पुरस्थ ग्रंथी ही जी गोल केलेली आहे ही पुरस्थ ग्रंथी आहे. त्यानंतर ह्या ज्या दोन आहेत या काउपस ग्रंथी आहेत. या ज्या काउपस ग्रंथी आणि पुरस्थ ग्रंथी आहेत या डायरेक्ट त्या मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रावतात आणि हे सर्व स्राव आणि शुक्राणू मिळून रेत किंवा वीर्य तयार होतो. त्याला आपण वीर्य म्हणतो. म्हणजे हे स्राव सगळे त्याच्यात आणि शुक्रपेशी एकत्र येऊन रेत तयार होतो. हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी, पुरस्थ ग्रंथी, वृषणकोश व शिश्न वगळता उर्वरित सर्व अवयवांची एक जोडी असते. म्हणजेच आपण इथं बघू शकतो की वृषणांची एक जोडी आहे. तर 2 वृषण आहेत. त्यानंतर इथं ही जी वाहिनी आहे शुक्रवाहिनी यांची सुद्धा एक जोडी आपल्याला मिळते. त्यानंतर काउपस ग्रंथी यांची एक जोडी मिळते. शुक्राशय सुद्धा जर आपण बघितलं तर जोडीमध्ये आहे. हे जे घटक आहेत हे आपल्याला जोडीमध्ये असल्याचे आढळतं. बाकी उरलेले जे घटक आहेत हे सगळे एक एकच असतात. ते म्हणजे इथं जर बघितलात तुम्ही तर ही जी पुरस्थ ग्रंथी आहे ही एकच आहे. त्यानंतर इथं मूत्रजनन वाहिनी ही जी आहे ही सुद्धा एकच आहे. शिश्नसुद्धा याची जोडी नसते, हे एकच असतं. म्हणजे हा जो भाग झाला हा सगळा आपल्या मानवी पुरुष प्रजनन संस्थेचा आहे. मानवी स्त्री प्रजनन संस्था याच्या आधी आपण बघितलं ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम होती. आता आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इथं आकृती जी आहे याच्यामध्ये बघितलं तर हा जो भाग आहे इथपर्यंत याला योनी म्हणायचं. त्याच्या पुढचा जो भाग आहे याला म्हणायचं गर्भाशय. त्यानंतर इथं आहे अंडनलिका. या अंडनलिका ज्या आहेत त्या जोडीमध्ये असतात आणि अंडाशय ह्या जोड्या असतात. बाकी सर्व घटक जे आहेत गर्भाशय आणि योनी हे एक एकच असतात. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात. म्हणजे स्त्री प्रजनन संस्थेचा एकही भाग शरीराच्या बाहेर नसतो. त्यांच्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. म्हणजे ह्या 4 गोष्टींपासून स्त्री प्रजनन संस्था तयार झालेली असते. या व्यतिरिक्त बर्थोलिन्स ग्रंथीची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडली जाते. म्हणजे प्रत्येक महिन्याला एकदा या अंडाशयातनं तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या अंडाशयातनं एक अंडपेशी गर्भाशयामध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाजवळचा भाग नरसाळ्यासारखा असतो. त्याच्या
केंद्रभागी एक छिद्र असते, त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. अंडनलिकेचा टोकाचा भाग हा जो दिसतोय इथं, ही जी अंडनलिकेचा हा जो टोकाचा भाग आहे, हा जो भाग आहे इथला हा फनेलसारखा असतो, म्हणजे आपण ज्याला पोनेल म्हणतो. त्याप्रमाणे अंडनलिकेचा जो पुढचा टोकाकडचा भाग आहे तो नरसाळ्यासारखा असतो आणि त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असतं. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. म्हणजे इथं जे छोटे छोटे भाग दिसत आहेत, हे छोटे भाग इकडे या छिद्रातनं या अंडनलिकेमध्ये प्रवेश करतात. या अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमकं असतात. रोमकं म्हणजे काय, तर आपल्या अंगावरती जसे शहारे आल्यानंतर जसे भाग येतात तसा भाग त्याच्या आतमध्ये असतो. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. मग त्या रोमकांचं काम काय, तर ते अंडपेशी जी आहे ती त्या नलिकेमध्ये आली की ती ढकलत त्या अंडपेशीला गर्भाशयापर्यंत घेऊन जाणे. आता पुढे आहे युग्मक निर्मिती. शुक्रपेशी म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. हा भाग महत्त्वाचा आहे. शुक्रपेशी आणि अंडपेशी दोन्हीसुद्धा अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत पेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत साधारणतः वय वर्षे 45 दरमहा एक अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. म्हणजे जे आपण मगाशी म्हटलं की दर महिन्याला आळीपाळीने एक अंडपेशी या गर्भाशयामध्ये ती सोडली जाते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयपरत्वे थांबण्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात. म्हणजे स्त्री प्रजनन संस्था जी आहे ती वयपरत्वे एक विशिष्ट वयानंतर थांबते. मात्र पुरुष प्रजनन संस्थेमधल्या शुक्रपेशीची निर्मिती जी आहे ती मात्र त्या पुरुषाच्या मृत्यूपर्यंत नेहमीच चालू असते. साधारणतः 45 ते 50 वयादरम्यानच्या स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्रावणे विस्कळीत होते किंवा थांबते. यामुळे रजोनिवृत्ती येते. युग्मक निर्मिती. शुक्रपेशी आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार होतच असतात. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी अंडाशयामध्ये 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्यात अपक्व अंडपेशी असतात. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत साधारणपणे वय वर्ष 45 पर्यंत दरमहा एक अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होत असते. हे अंडमोचन होतं म्हणजे काय, तर वरती आपण बघितलं त्याप्रमाणे या अंडाशयातील अंडपेशी जी आहे ती एक करून अल्टरनेट एकदा या इकडून एकदा तिकडून अशी एका महिन्याला या गर्भाशयामध्ये ही अंडपेशी सोडली जाते. साधारणतः 45 ते 50 वयाच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्रावणे विस्कळीत झालेले असते. त्यामुळे रजोनिवृत्ती येते. यानंतरचा भाग आहे फलन. शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेला फलन असे म्हणतात. शुक्राणू व अंडपेशी म्हणजे जो पुरुष प्रजनन संस्थेत असलेला शुक्राणू आणि स्त्री प्रजनन संस्थेमधली अंडपेशी यांचं एकत्र येऊन युग्मनज तयार होतो आणि या प्रक्रियेलाच आपण फलन असे म्हणतो.
मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये रेत स्खलित केले जाते. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्ग, गर्भाशय, अंडनलिका असा प्रवास करतात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गामध्ये रेत स्खलित केले जाते आणि हे रेतामध्ये असलेले जे दशलक्ष संख्येमध्ये असलेले शुक्राणू जे आहेत ते योनिमार्ग, गर्भाशय, अंडनलिका म्हणजे योनिमार्ग, इथनं गर्भाशय आणि त्यानंतर अंडनलिका या मार्गाने प्रवास करतात आणि त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव म्हणजे एकच तिथं अंडपेशी असते तिचं फलन करतो. यवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत साधारण 10 ते 17व्या वर्षापासून 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडशयातून बाहेर पडत असते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशींपैकी फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडल्या जातात आणि उरलेल्या सर्व अंडपेशींचा ऱ्हास होतो म्हणजे त्या तिथं नष्ट पावल्या जातात. जन्म व विकास. अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेले युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होऊन, याच्या आधी जे झालेलं होतं युग्मक निर्मितीवेळी ते अर्धसूत्री होतं, इथं मात्र सूत्री विभाजन होतं आणि त्यापासून भ्रूण तयार होतो. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ व विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो. अप्सरा नाही, अपरा. फलन झाल्यामुळे पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची वाढ पूर्ण होते.